नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे जे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्यासाठी सरकारकडून रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी हेक्टरी ₹10,000 प्रमाणे 3 हेक्टर मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. आणि यासाठी शासनाकडून आज 3 शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी जो लागणारा निधी आहे त्याची मंजुरी देण्यात आलेली आहे. आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही हे तुम्ही चेक करायचं आहे. यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. निधी मंजूर केल्यानंतर लगेचच हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून तुमची जी माहिती आहे, म्हणजे शेतकऱ्याची जी माहिती आहे ती पोर्टलवर अपलोड केली जाईल आणि त्यानंतरच हे अनुदान तुम्हाला मिळणार आहे. चला तर मग पाहूयात, की यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे, किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. हा जी-आर मंजूर झाल्यापासून येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये हे अनुदान तुम्हाला मिळू शकतं. पाहू शकता, राज्यात विविध जिल्ह्यात खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरता विशेष मदत देण्याबाबत 4 नोव्हेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णयामध्ये पाहू शकता, यामध्ये छत्रपती संभाजीनगर व पुणे यासाठी जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडून रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरता प्रति हेक्टरी ₹10,000 प्रमाणे 3 हेक्टर मर्यादित विशेष मदत देण्याकरता संदर्भाधीन 10/10/2025 च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण ₹3,499,84,11,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे, या ठिकाणी पाहू शकता. विभाग आहे छत्रपती संभाजीनगर, जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, बीड, जालना. त्यानंतर पुणेमध्ये सोलापूर जिल्हा आहे. एवढ्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरा एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे, तो आपण पाहू. दुसरा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता. जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांना अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरता प्रति हेक्टरी ₹10,000 प्रमाणे 3 हेक्टर मर्यादेत अतिरिक्त मदत संदर्भाधीन दिनांक 10/10/2025 च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण ₹2,072,78,41,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, यामध्ये पाहू शकता. रायगड जिल्हा आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे. यामध्ये बाधित शेतकरी संख्या आहे तुम्ही इथं पाहू शकता आणि बाधित हेक्टर क्षेत्र इथं पाहू शकता. निधी किती वितरित केला जाणार आहे हे तुम्ही यासमोर पाहू शकता. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोणत्या महिन्यात नुकसान झालेलं आहे हे तुम्हाला समोर पाहायला मिळेल. काही जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या महिन्यामध्ये नुकसान झालेलं आहे. इथं पाहू शकता, रत्नागिरीमध्ये जुलै 2025लाही झालेलं होतं, ऑगस्ट 2025लाही झालेलं होतं आणि त्यामध्ये बाधित शेतकरी संख्या जिल्ह्यानुसार आणि महिन्यानुसार वेगळी आहे. पालघर आहे, ठाणे आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, त्यानंतर पुणे आहे आणि सांगली आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुमचा जिल्हा आहे का नाही, किती शेतकरी बाधित आहेत. नागपूर विभागामध्ये वर्धा आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये धाराशिव जिल्हा आहे, लातूर आहे आणि परभणी आहे. यामध्ये जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये यांचं नुकसान झालेलं होतं. त्यानंतर तिसरा एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये कोणकोणते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सेम अशाच प्रकारचा हा तिसरा जी-आर आहे. दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यातील नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आणि अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरता प्रति हेक्टरी ₹10,000 प्रमाणे 3 हेक्टर मर्यादेत मदत करण्यात येणार आहे आणि त्यासाठी 2,262,43,43,39,39,000 इतका निधी शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे आपण पाहूयात. यामध्ये नागपूर विभागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच हेक्टरी ₹10,000 प्रमाणे 3 हेक्टर मर्यादेपर्यंत हे अनुदान रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी देण्यात येणार आहे. जी-आर निर्गमित झाल्यानंतर या निधीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. लवकरच आता शेतकऱ्यांची माहिती जी आहे ती पोर्टलवर अपलोड केली जाईल आणि डी-बी-टी लिंक बँक खात्यामध्ये हे अनुदान तुमचे जमा केले जाईल. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय-डी काढलेले आहेत
त्यांना फार्मर आय डीनुसार हे पैसे डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये वर्ग केले जातील. तर असा हा महत्त्वपूर्ण असा जी आर होता. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.